महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की मी आता चैत्यभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे आणि जर आपण समोर जर बघितलं तर याच मुख्य प्रवेशद्वारावरून चैत्यभूमीकडे प्रवेश होतो। या ठिकाणी पूर्णपणे बॅरिकेडिंग केलेली आहे। पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। उद्या 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यासाठी संबंध देशामधून जे आहेत हे भीम अनुयायी आजपासूनच या ठिकाणी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण चैत्यभूमी परिसर हा भीम अनुयायांनी आता कुठेतरी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण चैत्यभूमी परिसरामध्ये विविध महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादनाचे वेगवेगळे बॅनर सर्वच संस्थांनी आणि अनुयायांनी लावलेले आहेत। पोलीस जर बघितले तर या ठिकाणी आतमध्ये येणाऱ्या सर्व भीम अनुयायांची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे गाव खेड्यापाड्यामधून आलेला भीम अनुयायी यांना कुठेही त्रास होऊ नये आणि त्यांना योग्य ठिकाणावरती जाता यावं याशिवाय ठिकाणी पोलीस जागोजागी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि चैत्यभूमीला आतमध्ये जात असताना प्रत्येक भीम अनुयायाला कुठलाही त्रास होऊ नये याची सुद्धा पोलिसांकडून आणि पूर्ण काळजी घेण्यात येत आहे। संपूर्ण परिसर जर बघितला तर हा भीम अनुयायांनी आता सध्या कुठेतरी फुलून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या 6 डिसेंबरला याच पूर्ण परिसरामध्ये जवळपास लाखो भीम अनुयायी जे आहेत देश आणि परदेशातून सुद्धा या ठिकाणी येत असतात। त्यामुळे मुंबई महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सर्वजण या ठिकाणी सज्ज असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येणाऱ्या भीम अनुयायांनी सुद्धा या ठिकाणी लावलेले दिशादर्शक फलक असतील, पोलिसांच्या गाईडलाईन्स असतील, या सर्वांचं नियमांचं पालन करावं आणि शांततेमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करावं असं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। एकंदरीतच जर बघितला तर आलेला प्रत्येक भीम अनुयायी हा या ठिकाणी शांततेत येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, दादर चैत्यभूमी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।